मुंबई में पूर्व विधान परिषद के विपक्ष नेता अंबादास दानवे ने समृद्धि महामार्ग से जुड़े जमीन प्रकरण को लेकर गंभीर आरोप लगाए हैं। उन्होंने कहा कि समृद्धि महामार्ग में लगभग 1150 करोड़ रुपए की जमीन से जुड़ा मामला है और इस राशि को हड़पने की कोशिश की जा रही है। दानवे ने कहा कि पहले सांसद द्वारा 174 गट जमीन समूह नहीं होने की बात कही, लेकिन अब गढ़ बदल दिया गया है। उन्होंने अधिकारियों पर कार्रवाई की मांग भी की। उन्होंने सवाल उठाए कि उनके बयान के बाद भुमरे और संबंधित वकील को आपत्ति क्यों है। दानवे ने आरोप लगाया कि जिस व्यक्ति ने दान पत्र किया उसी पर पूरे प्रकरण की निष्पक्ष जांच होनी चाहिए। आइए सुनते हैं संपूर्ण प्रतिक्रिया। मी काल एका पत्रकार परिषदेच्या माध्यमातून संभाजीनगरात समृद्धी महामार्गात 1150 कोटी रुपये जिचं व्हॅल्युएशन आहे अशी जागा संभाजीनगरातील एक जावेद नावाची व्यक्ती जी संदीपान भुमरे यांची चालक आहे, हिच्या माध्यमातून हिबानामा एक वाघमारे नावाचं कुटुंब आहे त्यांच्याकडून करून घेऊन हे 1150 कोटी रुपये लाटण्याचा प्रयत्न चालू आहे। माझा जो मुद्दा आहे की या जावेदचा जन्म 85चा आणि 71ला हिबानामा कसा होऊ शकतो। माननीय खासदार भुमरे साहेबांनी सुद्धा असं सांगितलं की 174 गट नंबर तिथं अस्तित्वातच नाही। मला वाटतं माझ्या पत्रात मी स्पष्टपणे म्हटलं की 174 गट आधीचा आहे, आता त्याचा सर्वे नंबर 89 झालेला आहे। बरं, आता मी काय भुमरे साहेबांनी 1150 कोटी रुपये घेतले असंही म्हटलेलं नाही। माझा मुद्दा एवढाच होता की 1985चा जन्मलेला व्यक्ती 1971ला हिबानामा करतो, तो भुमरे साहेबाचा चालक आहे की नाही। एक, हिंदू कुटुंब मुस्लिमांना हिबानामा कसा करून देऊ शकतो। दोन, आणि मग याच्यामध्ये अशा पद्धतीनं फाईल पुढे सरकवणारे अधिकारी यांच्यावर कारवाई करावी असं माझं सरळ एवढंच माझं म्हणणं आहे। आणि असं असताना मला असं वाटतं मिरची भुमरे साहेबांना का लागली, एका वकिलाला का लागली मला कळालं नाही। मग हा वकील जो आहे हा शहरातले असेच धंदे करतो, हा माझं स्पष्ट मत आहे। काय नाव त्याचं, गावाने बिवाने नाव आहे त्याचं। अशाच पद्धतीनं जमिनीचे जेवढ्या त्याच्याकडे केसेस आहे त्या अशाच पद्धतीच्या आहे, फसवणुकीच्या लूटण्याच्या अशाच केसेस या वकिलाकडे, गव्हाणे नामक वकिलाकडे आहे। त्यांनी खुलासा करायचं कारण मला कळालंच नाही, कारण मी त्या गव्हाणे तर मला माहिती पण नाही या केसमध्ये गव्हाणेचा काही संबंध आहे का नाही आहे। तो काही शासनाचा अधिकारी नाही की तिथे 174 गट नंबर आहे का नाही आहे सांगायला। शासनाच्या एखाद्या SDMनी, कलेक्टरनी, विभागीय आयुक्ताच्या एखाद्या प्रतिनिधी किंवा समृद्धी महामार्ग ज्या डिपार्टमेंटचा आहे त्याच्या एखाद्या अधिकाऱ्याने खुलासा केला असता तर मी समजू शकलो असतो। परंतु माझा आरोप ज्या लोकांनी हिबानामा केला, हिंदूचा मुस्लिमाच्या नावाने एक तो, आणि 85चा जन्म असलेल्या व्यक्तीचा 71चा हिबानामा कसा होऊ शकतो, दोन, असे माझे बेसिक याच्यामधले आरोप आहे। मला असं वाटतं बाकी मी काही कोणी 1100, पण मला एक माहिती आहे की माझ्या या पत्रकार परिषदेमुळं, या भूमिकेमुळं शासनाचे 1150 कोटी रुपये चुकीच्या माणसाच्या घशात जाण्यापासून थांबणार आहे, एवढा माझा मुद्दा आहे। परंतु अशी पेपरची कारवाई करणाऱ्या अधिकाऱ्यावर सरकारने कारवाई करावी। ते म्हणतात की 1150 कोटी कुठून आणले आहेत, मी अप्रमुखचा दावा तुमच्यावर ठोकणार आहे। माझ्याकडे हा पेपर आहे, हा पेपर माझा नाही आहे। महाराष्ट्र समृद्धी महामार्ग तथा उपविभागीय अधिकारी छत्रपती संभाजीनगर सक्षम अधिकारी यांच्याच पेपरमध्ये म्हटलेलं आहे, काय माझा आकडा नाही आहे, मी काय व्हॅल्युअर नाही आहे, परंतु हा त्यांचाच आकडा याच्यामध्ये आहे। त्यांनी याच्यात निर्देशित केलेला आकडा आहे। जावेद रसूल शेख 1150 कोटी सदर जमिनीचे आज रोजी बाजार मूल्य 1150 कोटी रुपयात होत आहे। हे कोण म्हटलेलं आहे? हे सक्षम प्राधिकारी महाराष्ट्र समृद्धी महामार्ग उपविभागीय अधिकारी छत्रपती संभाजीनगर, मी नाही म्हटलेलं। मी काय व्हॅल्युअर थोडी आहे, त्यामुळे भुमरेंना हे लागायचं काही कारण नाही। मी थोडी व्हॅल्युएशन मोजपट्टी घेऊन गेलो, मला काही गरज नाही त्याच्याशी करायचं।
हे सरकारचा एक अधिकारी म्हणतो, याच्याकडे मी लक्ष वेधतो. दुसरीकडे ज्या हुकूमनामा जो आहे त्यांच्या नावावर खरं तर जावेदचा जन्म ते म्हणतात की 84-85 आहे. जो व्यक्ती जन्मालाच आला नव्हता त्याच्या नावावर हुकूमनामा कसा होऊ शकतो असा प्रतिसवाल तेच तुम्हाला करतात. माझाही तोच प्रश्न आहे ना. मग हा इबानामा कोणाच्या नावाने झाला तो क्लिअर करावा प्रशासनाने. जर हा जावेद नसेल तर कोणता जावेद आहे तो जरा प्रशासनाने त्याचा खुलासा केला पाहिजे ना, की हा जावेद नाही दुसरा जावेद आहे म्हणून. परंतु दुसरा कोणता जावेद नाही, हाच जावेद आहे म्हणून तर पेपर आमच्याकडे आले. त्यांचे शुभचिंतक आम्हाला आणून देतात. ते म्हणतात की ज्या महिलेने अर्ज केला त्याला मी आणि माझा चालकही ओळखत नाही. शासकीय गैरवापर केला असेल चौकशी करावी आणि कारवाई करावी अशी पण मागणी केली. हे त्या महिलेला ओळखत नाही हे म्हणणं चूक आहे. या महिला त्यांच्या दारात न्याय मिळवून देण्यासाठी गेलेल्या होत्या, परंतु त्यांची जमीन पडीक होती, ती प्रतिबंधित मालक म्हणून तिला दर्जा दिलेला होता. त्यामुळं त्यांना अशा पद्धतीनं मोबदला मिळणं अशक्य होतं. म्हणून त्यांनी असा मार्ग काढला की खासदाराच्या जवळचा व्यक्ती, त्यावेळेस खासदार पालकमंत्री असतील एखाद्या वेळेस, म्हणून याच्या नावावर इबानामा करून द्या, मग आम्ही रक्कम मिळवून देऊ शकतो, अशा पद्धतीनं त्यांनी म्हटले असावे. त्यामुळे ओळखत नाही या म्हणण्याला अर्थ नाही. या ज्या कोणी असतील व्यक्ती ह्या 100% त्यांच्याकडे गेल्या आणि मग त्यांनी अशा पद्धतीने त्यांना मार्ग सुचवलेला, हे भुमरे नाकारू शकणार नाही. आता काही जरी मीडियासमोर बोलले तरी याचे पुरावे उपलब्ध आहेत. हे तुमच्या विरोधात फसवणुकीचा चालतं, मला काहीच हरकत नाही, मी सामोरं जाईल याला. माझ्याकडे सगळे पेपर्स आहे. आता जावेद त्यांचा ड्रायव्हर त्यांनी कबूल केलंच ना, तर मी जावेदवर आरोप केलेले आहे. अब्रू नुकसानीच्या दाव्याला सामोरं जाण्याची माझी तयारी आहे.